करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 19वा. शिकवण नाम. समास चौथा. सदैव लक्षण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मागा बोलिले करंट लक्षण, ते विवेक सांडावे संपूर्ण. आता ऐका सदैव लक्षण, परमसौख्यदायक. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच बघा प्रार्थनेने करून दिली. प्रत्येक वेळेला प्रार्थना का म्हणावी लागते हे आपण समजून घेतलं नाही, फक्त बोलून घेतलं. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पण का म्हटली गेली? कारण स्मरण करत असताना बघा प्रत्यक्षात आपलं मन हे परमेश्वराच्या चरणी असलं पाहिजे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं स्मरण करून झाल्यानंतर तिघांच्या पलीकडे कोण आहे तर त्याचं सुद्धा स्मरण आपल्या अंतरी असणं फार गरजेचं आहे. सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कारण कार्याला बघा प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. म्हणून प्रत्येक वेळेला बघा प्रत्यक्षात जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा होताच. रघुवीर समर्थ सद्गुरु साक्षात आहे. कारण प्रत्यक्षात आपण आज जर पाहायला गेलो 20 दशक 200 समास म्हणजेच मंगलाचरण या ग्रंथामध्ये समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. कारण खुद्द भगवंताचं वचन या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. कारण या बोधातून प्रत्यक्षपणे दास कसा घडला जाईल याचं सुंदर विवरण, सुंदर निरूपण, सुंदर श्रवण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणून दशक 19वा. शिकवण. शिकवण कोणाला आहे? प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आजचा समास चौथा सदैव लक्षण. आज आपण ऐकलं, पाहायला गेलो. सदैव म्हणजे काय? नेहमी, कायम. लक्षण म्हणजे आपल्याला माहिती आहे गुण, चिन्ह, वैशिष्ट्य. आणि निरूपण म्हणजे सविस्तर वर्णन. म्हणजे सदैव लक्षण निरूपण म्हणजे काय? सदैव अंगी बाळगावेत असे उत्तम गुण, सद्गुण आणि आदर्श आचरण. म्हणजे समर्थांनी सुंदर भाग का दिलेला आहे? उत्तम मनुष्याने आयुष्यात कायम कोणते गुण ठेवावेत, कसं वागायचं, कसं आचरण करायचं हे सुद्धा आपल्या अंगी असणं फार गरजेचं आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. मागा बोलिले करंट लक्षण, ते विवेक सांडावे संपूर्ण. आता ऐका सदैव लक्षण, परमसौख्यदायक. मागच्या समासामध्ये करंट लक्षणं सांगितली होती. ती ऐकून मनुष्याने सर्व दुर्गुण आणि अविवेक पूर्णपणे सोडून दिले. बरोबर. आता पुढे आजच्या समासामध्ये सदैव लक्षण म्हणजे नेहमी आचरणात ठेवावेत असे सद्गुण. हे सद्गुण मनुष्याला परमसुख, शांती आणि कल्याण देणारे आहेत. वाईट गुण आणि अविवेक यांचा आपण त्याग केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगले गुण, विवेक आणि सदाचार अंगीकारले पाहिजेत. ही सदैवची लक्षणं आहेत. मागच्या वेळी करंटपणाची आपण ऐकली, पण सद्गुणी जीवन जगल्याने खरंच सुख आणि आत्मकल्याण प्राप्त होते.
म्हणून मागच्या समासात करंट लक्षणाचं वर्णन केलं. ते विवेकाने संपूर्ण आता सोडा. आता परमसौख्यदायक असं भाग्यवान माणसाचं लक्षण आहे. समर्थ म्हणाले ते आता उत्तम प्रकारे ऐका. परोपकारी नानापरी, आवडे सर्वांची अंतरी सर्व काळ. समर्थ म्हणाले काही माणसांच्या अंगी उपजतच काही गुण असतो. तो अनेक प्रकारे परोपकार करीत असल्याने सर्व काळ सर्वांना अंतःकरणापासून आवडतो. आपल्याला लोकांचे अवगुण बघा प्रत्यक्ष पाहायला मिळत असतात. आपण लोकांचे अवगुण काढत असतो, गुणाकडे आपण लक्ष जास्त देत नाही, बरोबर की नाही. पण प्रत्यक्षात प्रत्येकाच्या अंगी बघा काही ना काहीतरी उपजतच काही गुण असतो जो चांगला असतो. तो सर्वांना बघा सदा सर्व काळ अंतःकरणापासून आवडतो. परंतु बोलायची इच्छा होत नाही किंवा तुमच्यातला हा गुण मला खूप आवडतो अशी बोलायची हिंमत का होत नाही आहे? कारण तोच गुण बघा प्रत्यक्षात त्या व्यक्तीला बघा ज्या कारणाने आपण प्रत्येक अवगुण शोधत असतो परंतु गुणांकडे लक्ष देत नाही, परंतु तोच गुण त्या व्यक्तीची कीर्ती वाढवत असतो. म्हणून समर्थ म्हणाले उपजतच काही गुण, सुंदर अक्षर लेहो जाणे, चपळ शुद्ध वाचू जाणे, अर्थांतर सांगो जाणे सकळ काही. समर्थ म्हणाले सुंदर अक्षर कसं लिहायचं. आपण लहानपणापासून आत्तापर्यंत लिहितच आलो, वाचत राहिलो, परंतु सुंदर अक्षर केव्हा लिहिता येईल? आपल्याला जर कोणी लिहायला सांगितलं तर बघा आपलं लिहिलेलं दुसऱ्यांना वाचता येणार नाही. मग लोक विचार करते अरे काय लिहिलंय, काय समजायलाच मार्ग नाहीये. मग असं काय लिहिले आपण? जे आपण उत्तम प्रकारे लिहिलेलं आहे ते समोरच्याला समजलं गेलं पाहिजे. आपण शालेय जीवनामध्ये पेपर सोडवले की नाही, बरोबर की नाही. जर प्रत्यक्षात बघा उत्तरं बरोबर आहेत परंतु अक्षरच समजत नसेल तर आपल्याला सुद्धा ही शिकवण प्राप्त करून दिलेली आहे ना. लेखन कसं असावं, कशा प्रकारे लिहायचं असतं, भरभर आणि शुद्ध कसं वाचायचं हे त्याला बरोबर कळतं. आपण बघा एखाद्या वेळेला एखादं पुस्तक आपल्या हाती असतं आणि प्रत्यक्षात ते वाचायला कोणी सांगितलं की अशी आपण सुरुवात करतो की आपल्या मागे कोणीतरी लागलेलं आहे. उत्तम प्रकारे शुद्ध बघा शब्द स्पष्ट आणि उत्तम प्रकारे बघा त्याचा अर्थसुद्धा लोकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे. म्हणून वाचलेल्या मजकुराचा सर्व अर्थ अगदी स्पष्ट करून कसा सांगता येईल हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी काय आवश्यक आहे? समर्थ म्हणाले सराव मेहनत आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. कोणाचे मनगोत तोडीना, भल्यांची संगती सोडीना, सदैव लक्षण अनुमाना आणून ठेवी. समर्थ म्हणाले कोणाचे मनोगत तोडीना, तो कुणाचेही अंतःकरण दुखवावीत नाही. चांगल्या माणसाची संगत कधी सोडत नाहीये आणि भाग्यवंताच्या लक्षणांची त्याला चांगली कल्पना असते. ही सदैवपणाची लक्षणं आहेत. त्याला माहीत आहे की आपल्यासुद्धा बघा आपल्या जीवनात सुद्धा अनेक मित्र असतात. आपण तेच मित्र धरतो की बाबा आपलं आणि त्या व्यक्तीचं त्या मुलाचं बघा प्रत्यक्षपणे आपलं पटतं आणि चांगल्या गुणांचं आहे, चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगली कर्मसुद्धा आहेत. अशीच व्यक्तीसोबत राहणं आपल्याला आवडत असतं. संगत उत्तमाची असणं फार गरजेचं आणि भगवंताच्या लक्षणांची कल्पना असते, हे सर्वात महत्त्वाचं आहे. परंतु आपण काय विचार केला की
कोणाचे मनोगत तोडीना, का भाग द्यावा लागला, फल्यांची संगती सोडीना, सदैव लक्ष अनुमान आणून ठेवी. तो सकळ जनासी व्हावा, जेथे ते नित्य नवा, मूर्खपणे अनुमान गोवा, काहीच नाही. तो सकळ जनासी व्हावा आणि जेथे तेथे नित्य नवा. आपण प्रत्येक वेळेला आपण वाट पाहत असतो की नवीन दिवसाची नवीन सुरुवात आपल्या हातून व्हावी. मूर्खपणे अनुमान गोवा, काहीच नाही. पण विचार जर केला तर आपण फक्त आठवतो, पण त्याद्वारे ते कार्य आपण स्वतःहून सुरुवात करत नाही. म्हणून समर्थांनी सुंदर ओवी पुढच्या भागामध्ये दिलेली, उत्तम गुण सत्पात्र, तेची मनुष्य जगमित्र, प्रगट कीर्ती स्वतंत्र, पराधीन नाही. ज्याच्या ठिकाणी अनेक उत्तम गुण असतात तोच सत्पात्र माणूस जगमित्र होऊ शकतो. आता कसं ओळखायचं कोणत्या व्यक्तीच्या अंगी सर्वात चांगले गुण आहेत, उत्तम गुण आहेत, तोच सत्पात्र माणूस जगमित्र होऊ शकतो. परंतु त्याच्या उत्तम गुणांच्या प्रगटीकरणामुळे आपोआपच त्याला कीर्तीसुद्धा मिळत असते. कारण का, मगाशी सुद्धा भाग दिलेला आहे, त्याच्या अंगी चांगले गुण आहेत ना, मग तेच गुण त्याची कीर्ती वाढवत असतात. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, मग ती स्वतंत्रपणे सर्वत्र पसरते, त्याला सांगावं लागत नाही. आणि तिलासुद्धा बघा दुसऱ्या कशाचा आधार घ्यावा लागत नाही, कारण चांगले गुण आहेत, चांगली संगत आहे, चांगली आवड आहे, चांगले कर्म आहेत, मग कशाचाही आधार लागणार नाही. पण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, वाईट कर्म असतील, वाईट संगत असेल, तर आधार घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून प्रगट कीर्ती स्वतंत्र, पराधीन नाही. राखे सकळांचे अंतर, उदंड करी पाठांतर, नेमस्तपणाचा विसर पडणार नाही. समर्थांनी सुंदर ओवी ज्या पद्धतीने आपण वाचत असतो, जे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते मनात जपून ठेवलं पाहिजे. त्याचे सतत स्मरण करता आलं पाहिजे, भरपूर पाठांतर करता आलं पाहिजे. नेमकेपणे, शिस्तपणे, नियमितपणा कधीही विसरू नये. बघा, जे चांगलं ज्ञान असेल, उपदेश असेल किंवा संस्कार असतील ते जपून ठेवायला हवेत. अंतःकरण शुद्ध, जागरूक आणि सतत सजग ठेवावे. आता आपण शालेय जीवनामध्ये आपण अभ्यास केला, बरोबर की नाही, पाठांतर करावं लागायचं, वाचन करावं लागायचं, उदंड करी पाठांतर. समर्थ म्हणाले आपण अभ्यास करायचो, बरोबर आहे, परंतु आपलं कसं व्हायचं, पुढचा पाठ मागचं सपाट. अभ्यास करायला गेलो की आत्ता जो आपण वाचलोय तो लक्षात राहील, परंतु मागे काय अभ्यास केला तो सर्व आपण विसरून जातो. नेमस्तपणाचा विसर पडणार नाही म्हणजे काय, शिस्त असेल, नियमितपणा असेल, नेमकेपणा असेल, कधीही सोडायचं नाही. ज्ञान फक्त ऐकून थांबू नये, ते सतत अभ्यासाने, स्मरणाने आणि शिस्तबद्ध आचरणाने जीवनात उतरले पाहिजे, तेव्हाच त्याचा खरा लाभ होतो. म्हणून समर्थ म्हणाले, नम्रपणा हा एक शब्द संपूर्ण आयुष्यामध्ये बदल पाहायला मिळत असतो. नम्रपणे फुसू जाणे, विनम्रतेत बघा, जेव्हा प्रश्न विचारता आला तर अहंकार न ठेवता ज्ञान मिळण्याची वृत्ती असावी. आपल्यामध्ये नम्रता आहे का?
आपण एकमेकांशी बोलत असताना समोरचा माणूस दुखावला तर जात नाही ना, हे आपण स्वतःहून पहा. नेमस्तपणे अर्थ सांगू जाणे. कोणत्याही विषयाचा अर्थ स्पष्ट, नेमका आणि योग्य रीतीने सांगता यायला हवा. आपल्याला जर कोणी विचारलं तर त्या ओवीचा असेल किंवा त्या वाक्याचा असेल, आपल्याला स्पष्ट आणि योग्य रीतीने त्याचा अर्थ सांगता आला पाहिजे. बोलायचे बघा, बोलायचे वळतो जाणे. कधी, कुठे, किती आणि कसे बोलावे याचं भान आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. हीच खरी उत्तम क्रिया आहे. बोलण्याप्रमाणेच कृती ही चांगली, योग्य आणि आदर्श असणं फार गरजेचं आहे. सद्गुणी मनुष्याने नम्रता, स्पष्ट विचार, योग्य बोलणे आणि उत्तम आचरण हे 4 गुण कायम जोपासावेत. हेच खऱ्या सज्जनाचं लक्षण आहे. समर्थ म्हणाले, जो अनेक जणांना मान्य असतो त्याला कोणीही काही बोलू शकत नाही. तो अत्यंत तेजस्वी आणि पुण्यवान महापुरुष असतो. आता विचार जर केला, जो अनेकांना बघा, प्रत्यक्ष आपण विचार करायचो, अरे या व्यक्तीला कोणी काही बोलू शकत नाही, कारण का तो सर्वांचा लाडका आहे. आपण विचार करतो ना, अरे या व्यक्तीच्या हातून चूक जरी झाली तरी कोणी काही बोलणार नाहीये. असा सद्गुणी मनुष्य अनेक लोकांकडून आदर आणि मान मिळवत असतो. कारण तो प्रत्येक वेळेला बघा कार्याला उभा राहायचा. कोणी बोलू शकेल असे त्याच्याशी लोक आदरानेच बोलतात. त्याच्यावर सहज टीका करण्याचं कारणच राहत नाहीये. कारण अनेक पुण्यकर्मांनी समृद्ध बघा पुण्यसंचय असलेला ज्याप्रमाणे असा मनुष्य खऱ्या अर्थाने महान ठरतो. जो मनुष्य देह नम्रता, विवेक आणि चांगलं आचरण सद्गुणांगी बाळगतो त्याला समाजात सन्मान मिळतच असतो. त्याचे जीवन पुण्यकार्यात व्यतीत होते आणि तो महापुरुष म्हणून ओळखला जातो. म्हणून आपल्यामध्ये सुद्धा बघा अशा अनेक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतु विचार जर केला, तो मानला बहुतांसी, कोणी बोलू न शके त्यासी, दगदगीत पुण्यरसी महापुरुष. समर्थ म्हणाले, तो नेहमी परोपकारच करीत असतो. जो मनुष्य आयुष्यभर परोपकार करत असतो, इतरांच्या भल्यासाठी कार्य करतो, तोच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ. इतरांच्या भल्यासाठी आपल्याला बघा कार्य करायला वेळ आहे का? नाहीये. आपण स्वतःहून स्वतःसाठीच पाहत असतो. दुसऱ्यांसाठी आपण कार्याला पुढे जाऊच शकत नाही. ज्याने सद्गुण, ज्ञान आणि परोपकाराची संपत्ती मिळवली त्याच्याकडे मग काहीही कमी राहत नाही. अशा व्यक्तीचं जीवन समाजासाठी प्रेरणादायी ठरतं आणि अनेक लोकांना त्याचा लाभ सुद्धा होतो. म्हणून स्वतःच्या फायद्यापुरते न जगता इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणं हे सदैवपणाचं लक्षण आहे. म्हणून परोपकारामुळे जीवन सार्थक होते आणि आपल्याच समाजात बघा कायमचा सन्मान मिळत असतो. लक्षात ठेवा. समर्थ म्हणाले,
ज्या पद्धतीने बहुत जन वास पाहे, ज्या व्यक्तीकडे अनेक लोक विश्वासाने येतात आणि गरजेच्या वेळी जी व्यक्ती तात्काळ मदतीला उभी राहते, त्या सद्गुणी पुरुषाची कोणाचीही वैर राहत नाही. आता विचार जर केला, आपण अनेक लोकांची वाट पाहायचो, पण कुणाच्याही अडचणीच्या वेळी तो मदतीला तयार. बघा, जर प्रत्यक्ष पाहायला जर गेलो, आपण कोणाला मदतीला बोलवायला गेलो तर कोणी येईल का डायरेक्ट? नाही आहे ना. आपण सुद्धा जाणं तितकंच महत्त्वाचं आहे ना. वेळेशी तात्काळ उभा राहील. मग ज्या वेळेला बघा अडचणीच्या वेळी कोणी उभं राहिलं की आपल्याला एक प्रकारे आधार वाटतो. उणे कोणाची नस आहे त्या पुरुषाची, त्या पुरुषाला कुणाची बघा उणे सहन होत नाही. त्या व्यक्तीशी आणि बघा आपण रस्त्यातून चालत असताना बघा मध्येच काही इन्सिडेंट घडला, बरोबर. ज्या वेळेला आपण मदतीला बोलवतो परंतु कोणीही येत नाही आहे, आणि बघा एखादी अनोळखी व्यक्ती ज्यावेळी आपल्याला मदत करते त्यावेळी बघा आपण विचार करतो, अरे या व्यक्ती आणि आपलं काही रिलेशनशिप नाही आहे, नातेवाईकसुद्धा नाही आहेत, तरीसुद्धा आपल्या कार्याला उभी राहिली. मग आपल्याला वाटतं ना, अरे ही व्यक्ती ज्या प्रकारे मदतीला धावून आली, परंतु त्या व्यक्तीच्या मनामध्ये फक्त मदत करणं आणि आपल्यामध्ये एकच प्रश्न उभा राहिला की ही व्यक्ती कशी मदतीला धावून आली. म्हणून समर्थ म्हणाले, उणे कोणाची नसावे त्या पुरुषाचे. चौदा विद्या 64 कला. त्याच्याजवळ 14 विद्या आणि 64 कला यांचं ज्ञान असते. त्याला संगीताची उत्तम जाण असते. कोणाकडे आहे? ज्याला उत्तम प्रकारे बघा संगीत गाणं गाता येतं. विविध शास्त्र विद्या अनेक कलांचं त्याला ज्ञान असतं. संगीत आणि गायन यांचंही त्याला ज्ञान किंवा बघा प्रत्यक्ष म्हणे रस असतो. आत्मविद्येचा जिव्हाळा म्हणजे काय? परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मज्ञान, अध्यात्म आणि ईश्वर प्राप्तीची खरी ओढ. ज्या प्रकारे ज्या मुखातून जे स्वर गायले जातात ते कोण गाऊन घेतं हे सुद्धा पाहणं फार गरजेचं आहे. त्याच्याजवळ 14 विद्या 64 कला आहेत, ज्ञान आहे, उत्तम प्रकारे संगीताची जाण आहे आणि गायन कला ही बघा अवगत असते. तसंच त्यांच्यापाशी आत्मविद्येचा उदंड जिव्हाळा सुद्धा आहे. मनुष्याने अनेक विद्या कला शिकल्या पाहिजेत. नुसत्या कला असून उपयोगाच्या नाही आहेत, त्या जाणल्या पाहिजेत ना. आपण विचार करतो, अरे माझ्या अंगी आहे ना कलेची फार आवड आहे, चित्रकला असेल किंवा एखाद्या वेळी गायनाची आवड आहे, मी लोकांसमोर गाऊ शकतो. मला एखाद्या बघा ड्रॅमॅटिकली म्हणजे नाटक करणं फार आवडतं. परंतु जर आपल्या अंगी असून जर त्या कला सादर केल्या नाही, आपण आपली ड्रॉइंग बघा प्रत्यक्ष चित्रकला सादर केली नाही, तर नुसतंच आपण आपलं चित्र काढून उपयोगाचं आहे का? ते लोकांसमोर बघा प्रत्यक्ष म्हणजे प्रेझेंटेशन सादर करता आलं पाहिजे. समर्थ म्हणाले, आपण पाहायला गेलो सकळांशी नम्र बोलणे. बोलायचं कसं याचा विचार आपण कधी केलाय का?
आपले शेजारी पाजारी असतात त्यांच्याशी आपण कसं बोलतो, फोन आला की फोनवर आपण कसे बोलतो, एखादं कार्य करत असताना जर कोणी आपल्यासोबत बघा बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्याशी आपण कसं बोलतो. बोलताना आपल्या मुखातून कोणतेही वाईट शब्द येणार नाही याची जाण आपल्याला असली पाहिजे. सकाळांशी नम्रपणे बोलता आलं पाहिजे. मनोगत राखून चालणे, मनोगत जाणून त्यांना सुख होईल. अखंड कोणी एकाची उणे पडवचं नाही, अशा प्रकारे वागतो. सदैव कुणाचीही उणे तो पडू देतच नाही. समर्थ म्हणाले, न्याय, नीती, भजन आणि मर्यादा याविषयी तो सावध असतो. न्यायनीती म्हणजे काय? नेहमी न्यायाने आणि नीतीने वागणं. दुसरा काय आहे तर भजन, ईश्वराचं स्मरण, नामस्मरण आणि भक्ती. आणि शेवटी आहे ते मर्यादा. मर्यादामध्ये आचरणात बघा प्रत्यक्ष शिस्त, आपल्यामध्ये संयम आणि मर्यादा उत्तम प्रकारे पाळणं फार गरजेचं. काळ सार्थक करी सदा. आपला प्रत्येक क्षण चांगल्या कार्यात आणि साधनेत कसा वापरता येईल, कसा उपयोगी बघा प्रत्यक्षपणे पडेल हे पाहिलं पाहिजे. दारिद्र्यपणाची आपदा येते कैची, समर्थ म्हणाले. अशा सद्गुणी व्यक्तीकडे खरं दारिद्र्य, सद्गुणांचं किंवा बघा आध्यात्मिक दारिद्र्य राहत नाही. तिचे जीवन समृद्ध आणि अर्थपूर्ण होते. जो मनुष्य देह न्याय, नीती, भजन, मर्यादा आणि वेळेचा सदुपयोग यांचं पालन करतो त्याचं जीवन सार्थकच होत असतं. अशा व्यक्तीवर दारिद्र्य किंवा संकटाचा प्रभाव कमी होतो आणि ती अंतर्बाह्य समृद्ध उत्तम गुणे शृंगारला. शृंगार म्हणजे काय तर बाह्य अलंकार नव्हे तर सद्गुणांनी सुशोभित होणं. जो उत्तम गुणांनी संपन्न असतो तो अनेक लोकांत शोभून दिसतो. सूर्य जसा आपल्या तेजाने प्रतापाने प्रगट होताच जग बघा उजाळून टाकतो, तसंच यांच्या गुणांमुळे तो अनेक त्यांच्या तेजाने लोकांना दिपवून टाकतो. उत्गुणे शृंगारला. तो बहुतांमध्ये शोभला. असा सद्गुणी मनुष्य देह लोकांमध्ये उठून दिसतो आणि सर्वांच्या आदरास बघा पात्र ठरत असतो. प्रगट प्रताप उगवला. त्याचं तेज, कीर्ती आणि प्रभाव सर्वांना स्पष्टपणे जाणवत असतो. मार्तंड जैसा. जसा सूर्य उगवल्यावर सर्वत्र प्रकाश पसरतो तसा त्याचा प्रभाव सुद्धा सर्वत्र पाहायला मिळत असतो. ज्या व्यक्तीच्या जीवनात सद्गुण, ज्ञान, विनय आणि उत्तम आचरण असते ती व्यक्ती समाजात तेजस्वीपणे उठून दिसते. तिची कीर्ती, प्रभाव उगवत्या सूर्याप्रमाणे बघा सर्वदूर पसरत असतो. जेथे जाणता पुरुष असतो, जाणता पुरुष असेल जिथे विवेकी, ज्ञानी आणि सद्गुणी व्यक्ती असते तिथे कलह उत्पन्न होत नाही. तिथे भांडण, तंटा, वाद अजिबात नाही. कारण का जाणता आहे. उत्तम गुणाविषयी रीते ते प्राणी करते.
लोक त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांचं कौतुकसुद्धा करतात आणि तिचा आदरसुद्धा करत असतात. ज्यांच्याजवळ उत्तम गुण नसतात ते प्राणिकरंटे आहेत ना शेवटी. मग आता विचार करायचा, आपल्या देहाजवळ प्रत्यक्षात चांगले गुण आहेत का? आपले कोणाशी भांडण होतं, वाद होतं, जाणता पुरुष असेल तर भाग बघा, प्रत्यक्षपणे वाद, कलह प्रश्नच उरत नाही. आणि ज्याच्याजवळ उत्तम गुण नसतात तिथे बघा वाद कलह पाहायला मिळतात. शेवटी ते प्राणी करंट आहे ना. समर्थ म्हणाले, प्रपंचात तो मुत्सद्दीपणे वागतो. प्रपंची जाणे राजकारण, संसारातील व्यवहार, लोकव्यवहार आणि परिस्थितीनुसार कसं वागायचं हे त्याला चांगलं माहीत असतं. साकल्य विवरण, अध्यात्म, आत्मज्ञान आणि परमार्थ यांचंही त्याला सखोल ज्ञान असतं. परंतु सर्वांमध्ये उत्तम गुण त्याचा भोगता. तो प्रत्येकामधील चांगलं गुण ओळखतो आणि त्यांचा आदर करत असतो. चांगलं गुण कसं ओळखायचं आणि आदर कसा करायचा, तो स्वतःही त्या उत्तम गुणांचा स्वीकार करून आचरणात आणत असतो. उत्तम गुणांचा स्वीकार करता यायला हवा. आदर्श मनुष्य हा फक्त संसारातच कुशल नसतो, तर परमार्थही बघा, प्रत्यक्षात प्रपंचाबरोबर परमार्थही तितकाच जाणकार असतो. तो इतरांचं गुण पाहतो, त्यांच्याकडून बघा उत्तम प्रकारे चांगलं शिकतो आणि स्वतःच्या जीवनात बघा ते गुण उतरवत असतो. अशीच व्यक्ती खऱ्या अर्थाने सदैव लक्षणे म्हणून मानली जाते. कसा भाग दिलेला आहे, प्रपंची जाणी राजकारण, बरोबर की नाही. प्रपंचाबरोबर परमार्थ सुद्धा करता यायला हवा. मागे एक आणि पुढे एक, समोर एक बोलायचं आणि पाठीमागून दुसरं बोलायचं, असा दुटप्पी स्वभाव बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळत असतो. पण विचार जर केला, ऐसा कदापि नाही दंडक, असा दोष त्याच्यात कधीच नसतो. सर्वत्र एकच आचरण, तो सर्व ठिकाणी एकसारखाच प्रामाणिक, सत्यनिष्ठ आणि सरळ वागतो. त्या पुरुषाचे, हेच त्या सद्गुणी पुरुषाचं वैशिष्ट्य. खरा सज्जन माणूस दुटप्पी नसतो. त्याचं बोलणं, विचार आणि कृती यात एकरूपता असते. तो सर्वांशी प्रामाणिकपणे आणि समानतेने वागतो, म्हणून त्याच्यावर विश्वास तितकाच आपण ठेवला जातो. बघा, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का. ज्या पद्धतीने आपण जेव्हा एखाद्या विषयी बोलत असतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला त्रास होता कामा नये.
आपल्या बोलण्याने किंवा वागण्याने कोणाच्याही मनाला दुःख, अपमान किंवा वेदना होणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे. लोकांचं अंतःकरण दुखावेल असे वर्तन जर आपण करायला गेलो तर त्रास हा आपल्यालाच होईल. अशी वर्तणूक करूच नका ना. लोकांना दुखवायचं, उद्धट रीतीने बोलायचं, अन्यायकारक वागायचं, जेथे तेथे विवेक बघा, प्रत्यक्षपणे जेथे तेथे विवेका प्रगट करी. प्रत्येक प्रसंगी योग्य काय अयोग्य काय याचा विचार करून शहाणपणाने, संयमाने आणि न्यायाने वागलं पाहिजे. आपली वाणी, आपले शब्द, आपलं वर्तन यामुळे कोणाचंही मन दुखावणार नाही. प्रत्येक ठिकाणी विवेक, नम्रता आणि करुणा यांचा आधार घेऊन वागणं हेच खऱ्या सज्जनाचं आणि सद्गुणी माणसांचं लक्षण आहे. कर्मविधी. कर्तव्य आणि कर्म योग्य पद्धतीने कशी करावीत त्यांचं ज्ञान आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. ईश्वर भक्ती, साधना आणि उपासना योग्य रीतीने कसे करावे त्यांचं ज्ञान उपासना विधीमध्ये. ज्ञानविधी म्हणजे काय तर आत्मज्ञान, शास्त्रज्ञान आणि विवेक यांची समज. आणि वैराग्य विधीमध्ये संसारात राहूनही मोह, लोभ आणि आसक्तीपासून अलिप्त राहण्याची कला. विशाल नेतृत्वाची बुद्धी चढेल कैसी. लोकांचं मार्गदर्शन करणारी, दूरदृष्टी असलेली आणि व्यापक विचारांची बुद्धी. म्हणून आदर्श पुरुषाला कर्म, भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचं संतुलित ज्ञान असतं. त्याचबरोबर त्याच्याकडे बघा प्रत्यक्षात योग्य नेतृत्व करण्याची व्यापक बुद्धीही असते. त्यामुळे तो स्वतःचं आणि इतरांचंही कल्याण करू शकतो. मग त्यासाठी काय हवं? कर्मविधी, उपासनाविधी, ज्ञानविधी, वैराग्यविधी या 4 विधी बघा प्रत्यक्षात त्यांच्या अंतःकरणामध्ये असणं फार गरजेचं. पाहता अवघे उत्तम गुण. त्याचं सर्व उत्तम गुण पाहिल्यावर त्याला वाईट कोण म्हणेल? कोणीच म्हटणार नाही. कारण त्याच्या अंगी सर्व उत्तम प्रकारे चांगले गुणच आहेत, चांगले कर्म आहेत, चांगली संगत आहे. मग वाईट कोण म्हणेल? जसा आत्मा सर्व प्राणीमात्रांच्या अंतःकरणात संपूर्णपणे वास करतो तसं तोही आपल्या प्रेमाने सर्वांच्या अंतःकरणात स्थान मिळवतो. तो आपल्या हृदयात बघा स्थान करून निर्माण करून बघा प्रत्यक्षपणे त्याने जागा बळकावलेली आहे. त्याला आपण वाईट बोलूच शकत नाही. पाहता अवघे उत्तम गुण. त्या व्यक्तीमध्ये अनेक उत्तम सद्गुण पाहायला मिळत आहेत. तयास वाटे मी कोण. इतके गुण असूनही त्याला अहंकार नाही आहे. आपल्यामध्ये जर एखादा गुण असेल ना तर आपण अहंकाराने, अभिमानाने बघा फुलून जातो. परंतु त्याच्यामध्ये एकही अहंकार नाही आहे. तो स्वतःला मोठासुद्धा समजत नाही आहे. जैसा आत्मसंपन्न सर्वांसाठी. तो आत्मज्ञाने समृद्ध आणि अंतर्मुख असतो. तो स्वतःपुरता न जगता सर्वांच्या हिताचा विचार करतो. म्हणून माणसाची खरी ओळख ही नम्रता असणं फार गरजेचं. बरोबर की नाही? आपल्या कार्याचं तत्पर, लोक असती लहान थोर, तैसाची करी परोपकार मनापासून. तो आपल्या कार्यात अत्यंत तत्पर असतो. लहान थोर कोणीही असो, दुसऱ्यांचं कार्य ते आपलं कार्य असं समजून मनापासून परोपकार करतो. दुसऱ्यांचे दुःखे दुखावे, दुसऱ्यांच्या सुखे सुखावे, अवघेची सुखी असावे ऐसी वासना. तो दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होतो
आणि दुसऱ्यांच्या सुखाने सुद्धा सुखी होतो. म्हणून सर्वच लोक सुखी असावेत अशी त्याची वासना पाहायला मिळते. उदंड मुले नाना परी, वडिलांचे मन अवघ्यांवरी, तैसी अवघ्यांची चिंता करी महापुरुष. एखाद्या माणसाला खूप मुलं असतात आणि वडिलांचं सर्वांवरच प्रेम असतं. त्याप्रमाणे असा महापुरुषही सर्वांच्याच कल्याणाची चिंता करत असतो. जयास कोणाचे सोसेना, तयाची निकांचना वासना, धिक्कारीला धिक्कारेना तोची महापुरुष. ज्याला कुणाचंही अकल्याण सोसवत नाही आणि ज्याला चुकूनही पैशाची वासना होत नाही, अशा महापुरुषाचा कुणी धिक्कार केला तरी तो मात्र कुणाचा धिक्कार करीत नाही. मिथ्या शरीरा निंदले तरी याचं काय गेले, ज्ञात्यासी आणि झिंतिले देहबुद्धीने. एखाद्याने निंदा समजा केली तर ती मिथ्या असलेल्या शरीराची असते. मग त्यात आपलं काय गेलं अशी त्याची भावना असते. ज्ञात आहे आणि त्याच देहबुद्धीने जिंकलं असं कधी होईल का? हे अवघे अवलक्षण, ज्ञातादेही विलक्षण, काहीतरी उत्तम गुण जनी दाखवावे. देहबुद्धीने जिंकलं जाणं हे अवलक्षण, पण ज्ञाता हे देहधारी असून स्वार्थरहित आणि आत्मनिष्ठ असा विलक्षण. माणसाने काही ना काही उत्तम गुण लोकांत दाखवायलाच हवे. उत्तम गुणास मनुष्य तेथे, वाईट गुणाचे प्राणी खेदे, तीक्ष्ण बुद्धी लोक साधे काय जाणते. उत्तम गुणांनी मनुष्य आकर्षित होतात. वाईट गुणांमुळे लोकांना बघा खेद सुद्धा होतं की नाही. म्हणून चांगलं काय, वाईट काय, बरं काय, चांगलं काय. ज्ञात्याची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण असते आणि ते सर्वसामान्य लोक बघा जाणू शकत नाही. लोके अत्यंत क्षमा करीती, आलिया लोकांची प्रचिती, मग ते लोक पाठी राखती नाना प्रकारे. लोकांनी अपराध जरी केले तरी तो लोकांना अत्यंत क्षमा करतो. त्यांच्या क्षमाशीलतेचा अनुभव लोकांना आला की त्याची नाना प्रकारे बघा पाठ राखतात. कारण का त्या व्यक्तीमुळे, त्यांच्यामुळे बघा आपल्याला प्रत्यक्षपणे एक प्रकारे आधार मिळालेला आहे. बहुतांस वाटे मी थोर, सर्वसामान्य पाहिजे विचार, धीर उदार गंभीर महापुरुष. अनेक लोकांना असं वाटतं की आपण थोर आहोत, पण सर्व लोकांनी तो थोर आहे हे मान्य व्हावयास हवे. आणि जे महापुरुष असतात ते नेहमी धीर, उदार आणि गंभीर असतात. जितुके काही उत्तम गुण, ते समर्थांचे लक्षण, अवगुण ते करंट लक्षण सहजची झाली. जितके काय उत्तम गुण आहेत ते समर्थांचं लक्षण, अवगुण ते अकरंट लक्षण सहजची झाली. म्हणून आजचा समास हा सदैव लक्षणाचा आहे. सदैव लक्षण म्हणजे चांगले गुण, करंट म्हणजे जे बघा प्रत्यक्षात आपण मागच्या समासामध्ये सुद्धा जाणलो. समर्थांचं लक्षण जितके काही उत्तम गुण आहेत. म्हणून आपल्यामध्ये उत्तम गुण, उत्तम विचार, उत्तम संगत हे जर आपल्यामध्ये असेल तर ही समर्थांची लक्षणे. आणि आपल्यामध्ये जर अवगुण असेल मग ही काही शेवटी करंटपणाची लक्षणे आहेत. फरक समजून जर घेतला तर प्रत्यक्षात अवगुण ते करंट लक्षण सहजची झाले. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सदैव लक्ष निरूपन्नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.